चांदोली धरण परिसरातील मंदूर येथे सकाळीच धांदीचा मळा नावाच्या शेतात ऊस तोडणीचं काम करत असताना ऊसात असलेल्या गव्याने लक्ष्मण रामू पाटील यांच्यावर हल्ला करत उचलून फेकून दिल्याने ते गंभीर जखमी झालेत। त्यांच्या डाव्या पायात मांडीत गव्याचं शिंग घुसल्याने दुखापत झाली असून उजव्या हाताला मुक्का मार लागलाय। त्यांना मंदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार करून कराड येथे पाठवण्यात आलेत। 1.5 महिन्यात ही दुसरी घटना घडल्याने यावेळी ग्रामस्थ अधिक संतप्त झालेले दिसून आले। ग्रामस्थांनी वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी वारणावती वन्यजीव कार्यालयावर मोर्चा काढून कार्यालयाला टाळी ठोकले। त्यानंतर ग्रामस्थांनी ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत ठिय्या मांडण्याचा निर्णय घेतला। दिवसभर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। यामध्ये नंदीर नाईक, BK नाईकवाडी, शोभा माने, मनीषा पाटील, राम माने, वसंत पाटील आणि मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते। सायंकाळी वरिष्ठ अधिकारी स्नेहलता पाटील उपस्थित झाल्यानंतर झालेल्या बैठकीतील चर्चेअंती मानवांवर हल्ला करणाऱ्या गव्याची पुणे येथील रेस्क्यू टीमकडून रेस्क्यू करणे तसेच रेस्क्यू टीमकडूनच उर्वरित शेतशिवारातील गवे हुसकावून जंगलात घालवणे, जंगलातून येणाऱ्या गव्यांसाठी तात्पुरते गेट बसवणे, अभयारण्याच्या कंपाऊंडबाबतचा प्रस्तावाचा मंत्रिमंडळाकडे पाठपुरावा करणे, मानवी वस्तीत वन्यजीव विभागाची पेट्रोलिंग यंत्रणा कार्यान्वित करणे आणि अभयारण्यात मागील 5 वर्षात कामाची माहिती देणे आणि दर महिन्याला ग्रामपंचायत स्तरावर ग्रामस्थांसमवेत बैठकीचं आयोजन करणे असे निर्णय घेण्यात आले।